आज आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी माननीय आमदार अप्पासाहेबांना काही सांगू इच्छितो. माननीय आमदार साहेब, ही लढाई, हे इलेक्शन तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. तुम्ही विनाकारण या लढाईमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना ओढू नका. तुमच्या मार्फत त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, चुकीचे आमिष प्रलोभने दिले जात आहे. तुमची गुंड कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना धमकवत आहे. अशा दहशतीचे प्रकार अप्पासाहेब तुम्ही त्वरित थांबवावे, अन्यथा गाठ ह्या मर्दाशी तुमची आहे. खरं तर अप्पासाहेब, मी मागच्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हाला ठणकावून सांगितलं होतं की जो डमी अमोल शिंदे तुम्ही उभा केलेला आहे, तुम्हीच उभा केलेला आहे, आणि त्याचे 2 प्रश्न मी तुम्हाला विचारले होते, पण आज पाहतो तुम्ही त्याला डिनाय केलं नाही. याचा अर्थ सर्व जनतेला माहिती झालेला आहे की तो उमेदवार तुम्ही उभा केला आहे. किंबहुना तुम्ही इतके घाबरलेले आहात की तुमच्या स्वखर्चाने तुम्ही त्याचा प्रचार पण करत आहात. त्याच्या प्रचाराच्या तुम्ही गाड्या लावलेल्या आहात, त्याच्या नावाने तुम्ही मेसेज पाठवत आहात. आणि मला जे कळालं आहे की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये 17-18 तारखेला तुम्ही डमी अमोल शिंदेच्या नावाने तुम्हा स्वतःला पाठिंबा मिळाला अशा आशयाचं पत्र किंवा काय रिलीज करून एक खोटी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न तुम्ही या निमित्ताने करणार आहात. मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून सर्व पाचोरा भडगावतील तमाम जनतेना, मतदारांना सांगू इच्छितो की माननीय आमदार अशा प्रकारचं म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे. खरं तर हा आपला मतदारसंघ हा सुसंस्कृत आहे. या अगोदर अशा प्रकारचं राजकारण कधी आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. पण आपल्या मुलाचं, आपल्या कुटुंबाचं राजकारणामध्ये स्थिर करण्याकरता, स्वतःला आमदार म्हणून घेण्याकरता तुम्ही वाटेल त्या लेवलला जाण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत आहात. खरं मला काही माझे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून मला सांगण्यात आलं की अमोल भाऊ, तुम्ही जरा जपून राहा, नीट राहा. मान्य आमदार ह्या इलेक्शनला जिंकण्याकरता वाटेल त्या लेवलला जाण्याच्या प्रकारात आहात. तुमच्या जीवाचंही बरं वाईट होऊ शकतं किंवा कुठल्याही खालच्या पातळीवर जाऊन ते हे राजकारण करू शकतात. अशा प्रकारचा एक संदेश मला पोलीस अधिकाऱ्यांकडे आलेला आहे. पण माननीय आमदारांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आमदार साहेब, माझे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहेत. परिवर्तनाच्या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या, माझ्यावर प्रेम करणारी पाचोरा भडगावची जनता माझ्यासोबत आहे. त्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे. तुम्ही कितीही खालच्या प्रकारचं राजकारण केलं, कुठल्याही प्रकारचं येऊन माझ्या शरीराला इजा पोहोचवण्याचा जरी प्रयत्न केला, तरीही हा अमोल शिंदे डगमगणार नाही, हारणार नाही आणि याला काही होऊ शकत नाही. मला खूप वाईट वाटतं की ज्या पद्धतीमध्ये आमदार साहेब हे इलेक्शन घेऊन चालले आहेत, त्या पद्धतीचं इलेक्शन पाचोरा भडगाव मतदारसंघाने या पहिले कधीही बघितलेलं नव्हतं. त्यांना असं वाटतं की इथली जनता मूर्खच आहे, या जनतेला काहीच कळत नाही. त्यांनी डमी उमेदवार उभा केला आहे हे त्यांनाच कळतं, बाकीच्या लोकांना काहीच कळत नाही. कारण अप्पासाहेब, मांजर जेव्हा दूध पिते ना, तर तिला असं वाटतं की ती पिते, इतरांना माहितीच नसतं, तेव्हा डोळे बंद करून पित असते, पण तिला संपूर्ण जग हे बघत असतं. तुम्ही पाठवलेले SMS, तुम्ही तयार केलेल्या गाड्या, म्हणजे तुम्ही खोटा जरी म्हटलं की पाठिंबा मी अमोल शिंदेनी मला दिलेला आहे, हे सगळं तुम्ही त्याचा गाडीवर फोटो सुद्धा वापरत नाही. याचा अर्थ काय? हे लोकांना सगळ्यांना कळतं की हे सगळं कटकारस्थान स्वतःला जिंकण्याकरता केलेलं आहे तुमचं.
त्यामुळे मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो, जातीपातीचं, दहशतीचं, गुंडगिरीचं राजकारण हे माननीय आमदार किशोरप्पा हे आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे. पण इथली जनता आता हे खपवून घेणार नाही. जनतेने यावेळेस ठरवून टाकलेलं आहे की यावेळेस परिवर्तन होणारच आहे. आणि मी माझी लढाई ही कोणाशीच नाही. खरं तर जनतेने इतकं भरभरून प्रेम मला तर देत आहे की जिंकण्याच्या सगळ्या गोष्टींच्या खूप पुढपर्यंत मी निघून गेलेलो आहे. ही लढाई जे हरणार आहेत त्यांच्यामध्येच आता राहिलेली आहे की मी 2 नंबरला मिळतो तर मला किती मतं मिळतात, मी 3 नंबरला मिळतो तर मला किती मतं मिळतात, अशा पद्धतीने आहे. ज्या पद्धतीमध्ये मी जेव्हा प्रचारामध्ये जातोय, सभा घेतोय, लोक ज्या पद्धतीत मला प्रेम देत आहेत ते बघून मला लक्षात येत आहे की मी मागे बोललो होतो की 1,00,000पेक्षा जास्त मतं मिळतील, किंवा मी आता असं म्हणतो की तो आकडाही खूप मोठ्या प्रमाणात जाईल असं मला दिसतंय. आप्पासाहेबांनी कितीही पैशांचा वापर केला तरी आता ही लढाई जनतेची धनशक्ती विरुद्ध झालेली आहे, जनशक्तीची धनशक्ती विरुद्ध झालेली लढाई आहे. त्याच्यामुळे आपण कुठल्याही लेवलला जरी गेला तरी जनता ही आता माझ्याबरोबर येऊन गेलेली आहे की या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो, आप्पासाहेब तुम्ही काही जरी केलं तर जनतेचं भरभरून प्रेम मला आता मिळणार आहे. आणि त्या प्रेमाच्या जोरावर हे इलेक्शन मी लाखांपेक्षा जास्त मताने जिंकून दाखवेल हे आपल्याला सांगतो. धन्यवाद. विस्तृत वर्णन आपल्याला सगळ्यांना केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही विचारलेला प्रश्न असा होता की मी मागील 5 वर्षात शेतकऱ्यांकरता काय काय केलं. पुन्हा एकदा रिपीट करतो, जसंही इलेक्शन झालं होतं त्यावेळेस पहिल्या 15 दिवसामध्येच ज्वारी बाजरीच्या प्रश्नाकरता आक्रोश मोर्चा हा मी शेतकऱ्यांकरता केलेला होता. एमएससीबीच्या ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यानंतर महिना 2 महिने ते मिळत नव्हतं. शेतकऱ्यांना लाखो रुपये एमएससीबीला देऊन तो ट्रान्सफॉर्मर मिळावा लागत होता. त्याच्याकरता 1 नव्हे 2 नव्हे 3 आंदोलन हे अमोल शिंदेनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेले होते. काल परवा शेतकऱ्यांना मिळालेला पीक विमा हा सुद्धा अमोल शिंदेने केलेल्या प्रयत्नामुळेच मिळालेला आहे. कोविड काळामध्ये दुधाचे भाव 5 ते 8 रुपयापेक्षा जास्त पडले होते. त्यावेळेस दुधाचे भाव 5-10 रुपयापेक्षा का कमी झाले याच्याकरता भाव योग्य पद्धतीत शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे याकरता सुद्धा आंदोलन करणारा हा अमोल शिंदेच होता. कदाचित ताईंना माझी ती प्रेस कॉन्फरन्स त्यांनी बघितली नसावी म्हणून त्यांनी ते बोललं. आणि ताई कशा राजकारणात आल्यात ओघाने याच्याबद्दल मी स्पष्टीकरण त्याच वेळेस दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी खूप काही ताईंबद्दल बोलू इच्छित नाही. त्याच्यामुळे या विषयावर अधिक स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत. 100% मी तुम्हाला सांगू इच्छितो की पोलिसांचं प्रोटेक्शन मला मिळालेलं होतं. गनधारी एक व्यक्ती पोलीस मला एसपी ऑफिसकडनं माझ्या 24 तास माझ्याबरोबर देण्यात आलेला होता. पण मी ते नाकारलं. तशा आशयाचं पत्र सुद्धा मी एसपींना आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटला दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगितलं की निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते आणि जनतेचं मिळालेलं मला प्रेम हे मला याच्या जोरावर मला काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी कुठल्या प्रकारचं पोलीस प्रोटेक्शन घेतलेलं नाही. ज्या मला प्रश्न असं विचारला की कुठल्या पदाधिकाऱ्यांना आल्या शहरात का ग्रामीण. पाचोरा शहर ग्रामीण, बळगाव शहर ग्रामीण इथे विविध प्रकारचे जे आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत किंवा काही आहेत अशा सगळ्यांनाच धमक्या त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचून की तुमचा मुलगा चुकीच्या पद्धतीत काम करतोय, तो आप्पासाहेबांच्या विरोधात बोलतोय किंवा काय अशा प्रकारच्या धमक्या, काही आमिष, प्रलोभन आणि तो कुठल्या पद्धतीत ऐकत नसेल तर मग भविष्यात बघून घेऊ अशा पद्धतीचं बोलणं आप्पासाहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी झालं. सांस्कृतिक कार्यक्रम घेतला होता बळगावमध्ये आणि त्या सजावटीवर रात्री अनेक गुंडांनी हल्ला केलेला होता आणि तो कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. तिथेही मोठी नासधूस झाली होती. त्याच्यानंतरही डमी उधार भरत असताना तुमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आणि अनेक गुंड तिथे हजर होते. आम्ही प्रत्यक्षदर्शी होतो. या सगळ्या घटना घडतात. यामागे तुम्ही आमदारांना अधोरेखित केलं, परंतु या सगळ्या तुमच्या लोकांना सिक्युअर करण्यासाठी तुम्ही काय करताय? आपल्या वरिष्ठ पत्रकारांनी चांगला प्रश्न विचारला.
की मागील एक सांस्कृतिक कार्यक्रम भडगावमध्ये झाला होता. तिथे असलेल्या किशोरप्पांच्या माननीय आमदार किशोरप्पांच्या कार्यकर्त्यांनी येऊन धुडगूस घातला होता. लाईट्सची मोडतोड केली होती, इलेक्ट्रिक सामानाची मोडतोड केली होती आणि एक प्रकारे दहशत तिथे पसरण्याचा प्रयत्न केला होता. तिथे माझ्या माता भगिनी बसलेल्या होत्या. तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. त्याच पद्धतीमध्ये 29 तारखेला डमी उमेदवार अमोल शिंदे यांनी फॉर्म भरला होता. त्यावेळेस सुद्धा शिवाजी चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते जमा झाले होते आणि एक मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण काही काळाकरता शिवाजी चौकात झालं होतं आणि त्यामुळे दिवाळीचा धनतेरसचा दिवस असताना सुद्धा काही काळाकरता व्यापारी बांधवांनी त्यांची दुकानं बंद ठेवली होती किंवा व्यापार थांबला होता. आणि माझ्या कार्यकर्त्यांना यांनी विचारलं की मग काय झालं, तर माझे कार्यकर्ते सुद्धा कणखर आहेत आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा कणखर नेता उभा आहे. त्याच्यामुळे त्यांनाही घाबरण्याचं कारण नाही आणि आम्ही पण कोणाला घाबरत नाही. जर खूपच काही झालं तर योग्य पद्धतीमध्ये आप्पासाहेबांना त्याचं उत्तर दिलं जाईल हे या निमित्ताने सांगतो.